पहिल्या वर्षात राज्यात पाणी पुरवठा, रस्ते व महिला कल्याणात उल्लेखनीय प्रगती, विकास वेगात. मात्र रोजगार आणि महागाई नियंत्रणाबाबतही वाढत्या अपेक्षा. मुख्यमंत्री फडणवीस सामान्य नागरिकाच्या हितासाठी काम करत असल्याची भावना. पहिलं, महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासाचा शिक्का. ध्रुव रिसर्च आणि राज्यव्यापी सर्वेक्षणात महायुती सरकारला जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळाला आहे. शासनाच्या पहिल्या वर्षात तब्बल 2/3 लोकांनी सरकारच्या कारभाराला सकारात्मक कौल दिला आहे. विशेष म्हणजे महिला व तरुण मतदारांचा सहभाग या समर्थनामागील निर्णायक घटक ठरला आहे. सरकारच्या कामगिरीत पाणी पुरवठा, रस्ते बांधकाम आणि लोककल्याणकारी योजनांमध्ये उल्लेखनीय सुधारणा झाल्याचे मतदारांनी मान्य केले आहे. लाडकी बहीण सारख्या योजनेने महिलांमध्ये सरकारबद्दलचा विश्वास अधिक दृढ केला आहे. दुसरा मुद्दा, 65% पेक्षा अधिक लोकांना भरोसा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारचे पहिले वर्ष पूर्ण करताना सुमारे 65% पेक्षा अधिक लोकांचा ठोस विश्वास संपादक केल्याचे या सर्व्हेतून दिसून आले आहे. याच्या नेतृत्वाखाली शासनाने प्रशासनात स्थैर्य, विकासाचा वेग आणि जनतेपर्यंत योजनांची पोहोच कायम ठेवली आहे. तथापि सिंचन क्षेत्र हे अद्याप सरकारच्या कमकुवत दुव्यांपैकी एक असल्याचे सर्वेक्षण सांगत आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षा या क्षेत्रात केंद्रित असल्यामुळे हे सरकारसाठी आगामी काळात महत्त्वाचे आव्हान ठरणार आहे. तिसरा मुद्दा, पाणी पुरवठा आणि रस्त्यामध्ये सुधारणा. राज्याच्या पहिल्या वर्षातील कामगिरीत पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेत सर्वाधिक सुधारणा झाल्याचे स्पष्ट दिसते. रस्ते आणि पायाभूत सुविधा या विभागांनी देखील उत्तम कामगिरीची छाप उमटवली आहे. तथापि वीज पुरवठा आणि कायदा सुव्यवस्था यावर मतदारांची मते मिश्र स्वरूपाची राहिली. बेरोजगारी, महागाई कमी होणे अपेक्षित. महिला कल्याणासाठी सुरू केलेल्या योजनांना प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे सर्वेक्षण नमूद करते. लाडकी बहीण योजनेसह अन्य सामाजिक उपक्रमांमुळे सरकारच्या प्रतिमेला नवा विश्वासाचा आधार लाभला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, भ्रष्टाचारावर नियंत्रण आणि महागाई हे विषय जनतेच्या सर्वात मोठ्या अपेक्षांमध्ये कायम आहे. पाचवा मुद्दा, मराठवाडा अद्याप विकासाच्या प्रतीक्षेत. संपूर्ण राज्यात पायाभूत सुविधा आणि मराठी संस्कृतीच्या उन्नतीसाठी सकारात्मक संकेत मिळत असले तरी मराठवाड्यातील नागरिकांना अद्याप विकासाच्या समतोल वाटपाची प्रतीक्षा आहे. या भागात विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज सर्वेक्षणाने स्पष्ट केली आहे.